स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्लास 12 इयत्ता 12वीचा सेक्शन 4 मधील अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ह्या कादंबरीचा चॅप्टर नंबर 36-37 ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. याच्या अगोदर मी अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याचे 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यामध्ये जाऊन तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 अभ्यासू शकता. हा आपला असणार आहे आजचा पार्ट 3. यामध्ये आपण काय करणार आहोत तर पूर्ण लेसन संपवणार आहोत. म्हणजे 37 आणि चॅप्टर नंबर 37 आणि 36 आपण संपूर्ण ही जी कादंबरी आहे त्याचे एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते आपण संपवणार आहोत. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज चा थर्ड पार्ट समजून घ्यायला, ज्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 36 आणि 37 समजणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न गमावता सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 36 काय दिसते बघा. इन विच फिलियस फॉक्स नेम इज वन्स मोर ॲट अ प्रीमियम ऑन चेंज. ओके, आता पुन्हा एकदा काय झालं तर फिलियस फॉक्सच्या नावाला काय झालं तर एक मूल्य प्राप्त झालं होतं. इट इज टाइम टू रिलेट व्हॉट अ चेंज टूक प्लेस इन इंग्लिश पीपल ओपिनियन when it transpired that the real bank robber, a certain James Strand, had been arrested on the 17th day of December at Edinburgh. 17 डिसेंबरला एडिनबर्गमध्ये जेव्हा काय झालं तर जेम्स स्ट्रँड या जो काही खरा बँक रॉबर आहे, खरा बँक दरोडेखोर आहे, त्याला जेव्हा अटक झाली किंवा अटक केल्याचं उघड झालं, तेव्हा इंग्लिश किंवा मग इंग्लिश पब्लिकचं जे ओपिनियन आहे, मतपरिवर्तन कसं झालं याचा अंदाज केला बरा. 3 days बिफोर, 3 दिवसापूर्वी, फिलियस फॉग हॅड बीन अ क्रिमिनल. 3 दिवसा अगोदर फिलियस फॉग जो होता तो गुन्हेगार होता. हू वॉज बिंग डिस्परेटली फॉलोड अप बाय द पोलीस. तो एक गुन्हेगार समजून काय करत होते तर पोलीस त्याची काय करत होते तर पाठलाग करीत होते. नाव ही वॉज ॲन ऑनरेबल जेंटलमॅन. आता तो काय झाला होता तर एक ऑनरेबल जेंटलमॅन म्हणजे सन्माननीयग्रस्त झाला होता. मॅथमॅटिकली परस्युइंग हिज इसेंट्रिक जर्नी राऊंड द वर्ल्ड. आणि एकदम गणिती पद्धतीने आखणी करून विलक्षण जग प्रवास तो करत होता, किंवा मग जग प्रवास करणारा तो एक काय झाला होता तर सन्माननीयग्रस्त झाला होता. द पेपर्स रिझ्युम्ड देअर डिस्कशन अबाउट द वेजर. वर्तमानपत्रात पुन्हा काय झाले तर त्यांनी लावलेली जी पैज आहे त्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. ऑल दोज हू हॅड लेड बेट्स फॉर ऑर अगेन्स्ट हिम रिवाइव्ड देअर इंटरेस्ट बाय ॲज इफ बाय मॅजिक. द फिलियस फॉग बाउंड्स अगेन बिकेम निगोशिएबल अँड मेनी न्यू वेजर्स वेअर मेड. ओके, वर्तमानपत्रातून आता पुन्हा चर्चा सुरू झाली. काही लोक त्याच्या बाजूने किंवा काही लोकांनी त्याच्या विरोधी पैज लावली होती. त्यांना एक काय वाटलं तर रिवाइव्ह देअर इंटरेस्ट, त्यांचा इंटरेस्ट पुन्हा जागृत झाला. ॲज इफ बाय मॅजिक द फिलियस फॉग बाउंड अगेन बिकम निगोशिएबल अँड मेनी न्यू वेजर्स वेअर मेड. म्हणजे काय झालं, एक जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पुन्हा त्यांना रस निर्माण झाला, इंटरेस्ट त्यांचा निर्माण झाला आणि फिलियस फॉग जो आहे तो पुन्हा चर्चेत आला आणि अनेक नव्या अशा पैजीसुद्धा तिथे लागायला सुरुवात झाली किंवा लागल्या. फिलियस फॉग्स नेम वॉज वन्स मोर ॲट अ प्रीमियम ऑन चेंज. ओके, फिलियस फॉक्सच्या नावाला पुन्हा एकदा उच्च असं मूल्य प्राप्त झालं होतं. हिज 5 फ्रेंड्स ऑफ द रिफॉर्म क्लब पास्ट दिस 3 days इन अ स्टेट ऑफ फेवरिश सस्पेन्स. आता त्याचे ते काही 5 मित्र होते, ते काय झाले तर कुठले मित्र, रिफॉर्म क्लबमधील जे मित्र आहे ते 3 दिवस ओके उतावळे आणि अनिश्चित अवस्थेत त्यांनी घालवले होते. उतावळे ते झाले होते की 3 दिवस त्यांचे कसे तरी ते गेलेत. त्याचे 5 मित्र कुठले, रिफॉर्म क्लबमधील. वुड फिलियस फॉग whom they had forgotten reappeared before their eyes. Where was he at this moment? Okay, फिलियस फॉग खरंच त्यांच्या समोर आला तर whom they had forgotten, जे त्याला विसरून गेले होते, म्हणजे ते 5 मित्र त्याला विसरून गेले होते आणि तो जर फिलियस फॉग त्यांच्या समोर आला तर वेअर वॉज ही ॲट दिस मोमेंट, या क्षणी तो कुठे होता. ओके, द 17th December, the day of James Strand arrest, was 76 since Phileas Fogg's departure and no news of him had been received. 17 डिसेंबर रोजी जेम्स स्ट्रँडला अटक झाली होती. तो फिलियस फॉग
प्रवासाला निघाल्यानंतरचा 76वा दिवस होता. ओके, 76th सिन्स फिलियस फॉग डिपार्चर, म्हणजे तो निघाल्यापासून तो 76वा दिवस होता आणि त्याविषयी कोणती बातमी त्याच्याविषयी अजून कुठली बातमी समजलेली नव्हती. अँड नो न्यूज ऑफ हिम हॅड बीन रिसिव्ड, त्याच्याबद्दल कुठली माहिती आली नव्हती. वॉज ही डेड, तो मरण पावला होता का? हॅड ही अबेंडन्ड द एफर्ट ऑर वॉज ही कंटिन्युइंग ही जर्नी अलॉंग द रूट अग्रीड अपॉन. ओके, त्यांनी प्रयत्न सोडून दिले असतील किंवा ते अजूनही ठरलेल्या मार्गावर प्रवास करत असतील, या संदर्भात चर्चा सुरू झाली होती. ओके, अँड वूड ही अपिअर ऑन सॅटर्डे द 21st ऑफ डिसेंबर ॲट द 9:15 इन इव्हनिंग. ओके, आणि 21 डिसेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी 9:15 वाजता रिफॉर्म क्लबच्या सलूनच्या दारात ते हजर होतील का? ऑन द थ्रेशोल्ड ऑफ द रिफॉर्म क्लब सलून, जे रिफॉर्म क्लबचा सलून आहे त्याच्या दारात ते 21 डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी सायंकाळी 9:15 वाजता ते हजर होतील का? अशा प्रकारच्या चर्चा किंवा अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते. द एन्झायटी इन विच फॉर 3 days लंडन सोसायटी एक्झिस्टेड कॅन नॉट बी डिस्क्राईब्ड. गेले 3 दिवस लंडन सोसायटीने जी अस्वस्थता अनुभवली होती त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. टेलिग्राम्स वेअर सेंट टू अमेरिका अँड एशिया फॉर न्यूज ऑफ फिलियस फॉग. फिलियस फॉगची बातमी काढण्यासाठी अमेरिकेला व आशियाला काय झाले तर टेलिग्राम पाठवल्या गेले. मॅसेंजर्स वेअर डिस्पॅच टू द हाऊस इन सॅव्हिल रॉ मॉर्निंग अँड इव्हनिंग. ओके, काय झालं तर सॅव्हिल रॉमधील घराकडे सकाळ संध्याकाळ बातमीदार पाठवले गेले. नो न्यूज, कुठल्या प्रकारची न्यूज नव्हती, म्हणजे कुठल्या प्रकारची न्यूज तिथे नव्हती. ओके, कुठल्या त्याचा पत्ता लागला नाही. द पोलीस वेअर इग्नोरंट व्हॉट हॅड बिकम ऑफ द डिटेक्टिव्ह फिक्स हू हॅड सो अनफॉर्च्युनेटली फॉलोड अप अ फॉल सेंट. ओके, दुर्दैवानं चुकीच्या सुगाच्या मागे लागलेल्या फिक्सकडं पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं. बेट्स इन्क्रीज्ड नेव्हरथेलेस इन नंबर अँड व्हॅल्यूज, पैजांची संख्या आणि त्याचं मूल्य हे वाढत चाललं होतं. ओके, त्यांची मूल्य आहे ते वाढत चाललेलं होतं. फिलियस फॉग लाईक अ रेस हॉर्स वॉज ड्रॉईंग नियर हिज लास्ट टर्निंग पॉईंट. आता फिलियस फॉग जो आहे, फिलियस फॉग शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला होता, शेवटच्या टप्प्यावर तो होता, लास्ट टर्निंग पॉईंटवर तो होता. द बॉन्ड्स वेअर कोटेड, आता जी बॉन्डची बोली होती, नो लॉंगर ॲट 100 बिलो पार. ओके, बट ॲट 20 ॲट 10 अँड ॲट 5. आता बोली जी होती ती बॉन्ड्सच्या किमती आता 100 नाहीत तर 20, 10 आणि 5वर लावल्या जात होत्या. ओके, अँड पॅरालिटिक ओल्ड लॉर्ड अल्बेमरेल बेट इवन इन हिज फेवर. आणि अर्धांगवर झालेला जो वृद्ध होता लॉर्ड अल्बेमरेल, त्याने देखील कोणाच्या फिलियस फॉगच्या बाजूने बोली लावली होती किंवा पैज लावली होती. अ ग्रेट क्राऊड वॉज कलेक्टेड इन पॉल मॉल अँड नेबरिंग स्ट्रीट्स ऑन सॅटर्डे इव्हनिंग. पॉल मॉल आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर शनिवारी संध्याकाळी मोठी गर्दी जमली होती. अ ग्रेट क्राऊड म्हणजे मोठी गर्दी जमली होती. ओके, इट सीम लाईक अ मल्टिट्यूड ऑफ ब्रोकर्स परमनंटली इस्टॅब्लिश्ड अराउंड द रिफॉर्म क्लब. रिफॉर्म क्लबच्या भोवती अनेक दलालांनी जणू कायमस्वरूपीचं ठाण मांडलं होतं. सर्क्युलेशन वॉज इम्पेडेड अँड एव्हरीवेअर डिस्प्यूट्स, डिस्कशन्स अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वेअर गोइंग ऑन. व्यवहारात अडथळे येत होते आणि सगळीकडे वाद, म्हणजेच इम्पेडेड एव्हरीवेअर डिस्प्यूट म्हणजे वाद, डिस्कशन म्हणजे चर्चा आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक व्यवहार चालू होते. The police had a great difficulty in keeping back the crowd, and as the hour when Phileas Fogg was due approached, the excitement rose to its highest pitch. Okay, आता ही जे जमाव आहे त्याला जमावाला ताब्यात ठेवणं पोलिसांना कठीण जात होतं आणि फिलियस फॉग पोहोचण्याची वेळ जशी जशी जवळ येत होती तशी तशी सर्वांची उत्कंठा जी आहे, एक्साइटमेंट जी आहे ती काय होती तर वाढत चाललेली होती. हायेस्ट पिच म्हणजे काय तर उत्कंठता ही शिंगेला पोहोचली होती. ओके, त्याचा अर्थ आपण असं घेतोय. द 5 अँटॉगॉनिस्ट ऑफ फिलियस फॉग हॅड मेट इन द ग्रेट सलून ऑफ द क्लब. जे 5 विरोधी होते, अँटॉगॉनिस्ट होते कोणाचे, फिलियस फॉगचे, ते मोठ्या सलूनमध्ये भेटले होते. जॉन सुलिव्हन, सॅम्युएल फॉलेंटीन,
द बँकर्स अँड्र्यू स्टुअर्ट, द इंजिनियरचं नाव आहे गोथियर राल्फ, त्यानंतर डायरेक्टर ऑफ बँक ऑफ इंग्लंड अँड थॉमस फ्लॅनगन. ओके, द ब्रिवर वन अँड ऑल वेटेड एन्झायसली. आता हे जे काही 5 अँटॅगॉनिस्ट विरोधी होते ते मोठ्या सलूनमध्ये भेटले. त्यामध्ये कोण कोण? जॉन सुलिव्हान, त्यानंतर सॅम्युअल फॉलन्टीन, हे दोघे बँकर होते. अँड्रू स्टुअर्ट्स जे द इंजिनियर अँड्रू स्टुअर्ट इंजिनियर होता. त्यानंतर गोथियर राल्फ द डायरेक्टर ऑफ इंग्लंड, बँकेचा तो डायरेक्टर, आणि थॉमस फ्लॅनगन द ब्रुअर. ओके, म्हणजे ब्रुअर जे होते हे सगळे अस्वस्थ वाटत होते किंवा दिसत होते. ऑल वेटेड एन्झायसली, सर्वजण अस्वस्थपणे वाट पाहत होते. वेन द क्लॉक इंडिकेटेड 12 minutes past 8, अँड्रू स्टुअर्ट got up, saying, "Gentlemen, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." ओके, घड्याळात 8:20 झाल्यावर अँड्रू स्टुअर्ट उठला आणि म्हणाला, काय म्हणतोय तो? 8:20 झाल्यानंतर, "Gentlemen, in 20 minutes the time agreed upon between Mr. Fogg and ourselves will have expired." ओके, अजून 20 मिनिटांनी मिस्टर फॉग आणि आपल्यात ठरलेली वेळेची मुदत काय होती? तो एक्सपायर्ड होती, म्हणजे संपते. ओके, म्हणजे आता फक्त किती मिनिटाचा अवधी आहे? 20 मिनिटाचा अवधी आहे. त्यानंतर त्यांच्यात जर ठरलेली वेळ आहे तिचा मुदत संपते. व्हॉट टाइम डीड द लास्ट ट्रेन अराईव्ह फ्रॉम लिव्हरपूल? आज थॉमस फ्लॅनगनने विचारलं की लिव्हरपूलहून शेवटची ट्रेन किती वाजता आली? त्यानंतर ॲट 23 minutes past 7, 7:23. ओके, रिप्लाइड गोथियर राल्फ आहे त्याने उत्तर दिलं की ॲट 23 minutes past 7 म्हणजे 7:23 शेवटची ट्रेन आली. ओके, अँड द नेक्स्ट डज नॉट अराईव्ह टिल 10 minutes after 12, आणि पुढची 12:10 आत येणार नाही. वेल जेंटलमॅन, रिझ्यूम अँड्र्यू स्टुअर्ट. ओके, त्यानंतर काय म्हणतो अँड्र्यू स्टुअर्टनं काय केलं तर पुढे त्याची तो बोलू लागला. वेल जेंटलमॅन, तर मग जेंटलमॅन, इफ फिलियस फॉग हॅड कम इन द 7:23 ट्रेन ही वूड हॅव गॉट हिअर बाय धिस टाईम. फिलियस फॉग जर 7:23 ट्रेनने आला असता तर तो इथे येऊन पोहोचला असता. ओके, वी कॅन देअरफोर रिगार्ड द बेट ॲज वोन, त्यामुळे आपण पैसे जिंकलो आहोत असे मानू शकतो. वेट, डोंट लेट अस बी टू हास्टी, रिप्लाइड सॅम्युअल फॉलन्टीन. आता सॅम्युअल फॉलन्टीन म्हणाला, थांबा, एवढी घाई करायला नको. यू नो दॅट मिस्टर फॉग इज व्हेरी इसेंट्रिक. ओके, एवढी घाई करायला नको. तुम्हाला माहिती आहे की फिलियस फॉग जो मिस्टर फॉग आहे तो अतिशय विक्षिप्त असा माणूस आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हिज पंक्च्युअलिटी इज वेल नोन, त्याचा जो वक्तशीरपणा आहे, पंक्च्युअलिटी आहे, तो सर्वांना माहीत आहे. ही नेवर अराइव्ज टू सून ऑर टू लेट, तो कधी वेळेच्या खूप आधी किंवा मग खूप नंतरही पोहोचत नाही. अँड आय शुड नॉट बी सरप्राइज्ड इफ ही अपीयर्ड बिफोर अस ॲट द लास्ट मिनिट, त्यामुळे शेवटच्या क्षणी तो आपल्यासमोर हजर झाला तर आश्चर्य वाटायला नको. वाय, का? सेड अँड्र्यू स्टुअर्ट नर्वसली. अँड्र्यू स्टुअर्टने खूप चिंताग्रस्त होऊन विचारले, का? इफ आय शुड सी हिम आय शुड नॉट बिलीव्ह इट ही वॉज ही. ओके, आता काय म्हणतो तो? चिंताग्रस्त म्हणतो की माझ्यासमोर तो आला तर माझा विश्वास बसणार नाही. कोण म्हणतंय? अँड्र्यू स्टुअर्ट. द फॅक्ट इज, रिझ्यूम थॉमस फ्लॅनगन, मिस्टर फॉग्स प्रोजेक्ट वॉज absurdly foolish. ओके, द फॅक्ट इज, मुद्दा हा आहे. थॉमस फ्लॅनगन बोलू लागला किंवा त्यांनी बोलणं चालू ठेवलं. मिस्टर फॉगचा प्रस्ताव मूर्खपणाचा होता. वॉट एव्हर हिज पंक्च्युअलिटी ही कुड नॉट प्रिव्हेंट द डिलेज विच वर सर्टन टू अकर, अँड अ डिले ऑफ ओनली 2 or 3 days वुड बी फेटल टू हिज टूर. ओके, तो किती वक्तशीर असला तरी काही अडचणींमुळे तो विलंब टाळू शकत नाही, आणि अगदी 2 किंवा 3 दिवसांचा विलंबही त्याच्या दौऱ्यासाठी घातक ठरू शकतो. अँड डिले ओनली 2 or 3 days, 2 आणि 3 दिवसाचा डिलेसुद्धा त्याच्या टूरला
त्याचा जो दौरा आहे त्याला घातक ठरू शकतो किंवा शकेल. ऑब्झर्व 2 ॲडेड जॉन सुलिव्हन. आता जॉन सुलिव्हन पुढे म्हणाला, हे लक्षात घ्या, दॅट वी हॅव रिसिव्ड नो इंटेलिजन्स फ्रॉम हिम दो देअर आर टेलिग्राफिक लाईन्स ऑल अलॉंग इन इज रूट. ओके, हे लक्षात घ्या की संपूर्ण प्रवासात मिळालेली काही टेलिग्राफिक संदेश वगळता आपल्याला त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. ही हॅज लॉस्ट जेंटलमॅन सेड अँड्र्यू स्टुअर्ट. आता अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला की तो हरवला आहे. ओके, ही हॅज 100 टाइम्स लॉस्ट. तो 100 वेळा हरवला आहे. यू नो, तुम्हाला माहिती आहे. ओके, ही हॅज यू नो बिसाइड्स दॅट द चायना द ओनली स्टीमर ही कुड हॅव टेकन फ्रॉम न्यूयॉर्क टू गेट हिअर इन टाईम अराइव्ड येस्टरडे. न्यूयॉर्कहून इथे वेळेत पोहोचण्यासाठी तो काल आलेली जी एकमेव चायना स्टीमर होती त्यानेच तो येऊ शकला असता. कुठून? न्यूयॉर्कहून इथे. आय हॅव सीन अ लिस्ट ऑफ द पॅसेंजर्स. मी पॅसेंजरची लिस्ट पाहिली होती, मी पाहिली आहे. अँड नेम ऑफ फिलियस फॉग इज नॉट अमंग देम. आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फिलियस फॉगचं नाव त्यामध्ये नव्हतं. ओके, इवन इफ वी ॲडमिट दॅट फॉर्च्यून हॅज फेवर्ड हिम ही कॅन स्केअरली हॅव रीच्ड अमेरिका. ओके, त्या प्रवाशाच्या यादीत त्याचं नाव नव्हतं आणि फिलियस फॉगचं नाव त्यामध्ये नाही. दैव त्याला अनुकूल असेल हे जरी मान्य केलं तरी तो अमेरिकेत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. ही कॅन स्केअरली हॅव रीच अमेरिका. आय थिंक ही विल बी ॲट लीस्ट 20 days बिहाइंड हँड्स. तो कमीत कमी 20 दिवस मागे असेल असं मला वाटतं. अँड दॅट लॉर्ड अल्बेमरले विल लूज अ कूल 5,000. आणि त्यामुळे जो लॉर्ड अल्बेमर आहे त्याची 5,000चं नुकसान होणार आहे. इट इज क्लिअर रिप्लाइड गोथियर राल्फ. ओके, आता हे तर स्पष्ट आहे, ते तर स्पष्ट आहे. गोथियर राल्फने उत्तर दिलं. अँड वी हॅव नथिंग टू डू बट टू प्रेझेंट मिस्टर फॉग्स चेक ॲट बेरिंग टुमारो. आणि मिस्टर फॉक्सचा चेक उद्या बेरिंगकडे आपल्याला सादर करावा लागणार आहे, हे तर स्पष्ट आहे. असं कोण म्हणतंय? गोथियर राल्फ असं म्हणतोय. ॲट दिस मोमेंट द हँड ऑफ द क्लब क्लॉक पॉइंटेड टू 20 minutes to 9. ओके, आता क्लबच्या घड्याळाचे काटे 9:20 वेळ दाखवत होती. 9ला फक्त 20 मिनिटाचा वेळ बाकी होता त्या क्लबच्या काटांमध्ये. 5 minutes more सेड अँड्र्यू स्टुअर्ट. अजून 5 मिनिटे अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला. द 5 gentlemen looked at each other. ते 5 जणही एकमेकांकडे पाहत होती. Their anxiety was becoming intense, but not wishing to betray it, they readily asserted to Mr. Falentine's proposal of a rubber. ओके, त्यांची अस्वस्थता जी आहे ती वाढत चाललेली होती, म्हणजे अँझायटी वाढत चाललेली होती. बट नॉट विशिंग टू बेट्रे इट, पण ती कळू न देण्यासाठी त्यांनी तत्काळ काय केलं? दे रेडिली असर्टेड टू मिस्टर फॉलेंटिन्स प्रपोजल ऑफ रबर. त्यांनी काय केलं? ती कळू न देण्यासाठी त्यांनी तत्काळ मिस्टर फॉलेंटिनच्या रबरच्या प्रस्तावाला सहमती दिली. I would give up my 4,000 of the bet, said Andrew Stewart as he looked his seat for 3,999. ओके, आता 3,999 साठी ओके जागेवर बसत अँड्र्यू स्टुअर्ट म्हणाला, मी माझे पैजेचे 4,000 सोडणार नाही. ओके, म्हणजे जे पैजेचे 4,000 आहे तो सोडणार नाही. आय वुड नॉट गिव्ह अप माय 4,000 ऑफ द बेट, म्हणजे 4,000 जे आहेत माझे बेटचे ते मी सोडणार नाही. फॉर 3,999. द क्लॉक इंडिकेटेड 18 minutes to 9. ओके, आता घड्याळामध्ये 9ला आता 18 मिनिटे उरली होती. द प्लेयर्स टूक अप देअर कार्ड्स बट कुड नॉट कीप देअर आईज ऑफ द क्लॉक. खेळाडूंनी आपले पत्ते उचलले. ओके, परंतु त्यांची नजर घड्याळावरून हटत नव्हती. सर्टनली हावेवर सेक्युअर दे फेल्ड मिनिट्स हॅड नेवर सीम्ड सो लॉंग टू देम. त्यांची नजर घड्याळावर हटत नव्हती. अर्थातच त्यांना कितीही निर्धास्त वाटत असलं तरी ती मिनिटे एवढी मोठी त्यांना कधीच वाटली नव्हती. म्हणजे खूप मोठे असं मिनिटं त्यांना वाटत होते. 17 minutes to 9.
9:17 बाकी आहेत. सेड थॉमस फ्लॅनंगन अँड ही कट दी कार्ड्स विच राल्फ हँडेड टू हिम. आणि राल्फने काय दिलं उत्तर? राल्फ असं म्हणाला की 9:17 बाकी आहेत आणि राल्फने दिलेले पत्ते मिस्टर थॉमस फ्लॅनंग असा म्हणाला. म्हणजे राल्फने जे पत्ते दिले ते वाटत काय म्हणतो तो की 17 बाकी आहेत 9ला. ओके. देन देअर वॉज अ मोमेंट ऑफ सायलेन्स. काही क्षण तिथे काही क्षण शांततेत गेले. द ग्रेट सलून वॉज परफेक्टली क्वाईट. बाहेर जो काही सलून होता तो एकदम शांत होता. बट द मर्मर्स ऑफ द क्राऊड आउटसाइड वेअर हर्ड विथ नाव अँड देन अ श्रिल क्राय. ओके. पण बाहेर लोकांच्या कुरबुरी आणि मधूनच एखादा गलका ऐकू येत होता. म्हणजे एखादा ओरडण्याचा आवाज, श्रिल आवाज येत होता. द पेंडुलम बीट द सेकंड्स विच इच प्लेयर इगरली काउंटेड ॲज ही लिसन विथ मॅथमॅटिकल रेग्युलॅरिटी. ओके. घड्याळाच्या जो काही पेंडुलम आहे सेकंदाचे ठोके देत होता. तो पेंडुलम सेकंदाचे ठोके देत होता आणि गणिताच्या नियमिततेने प्रत्येक खेळाडू आतुरतेने सेकंद मोजत होता. म्हणजे प्रत्येकजण त्या सेकंद मोजण्यामध्ये बिझी होता. ओके. पत्ते तर वाटले त्यांनी परंतु सगळं लक्ष घड्याळीकडे. 16 minutes to 9. आता 9:16 बाकी आहेत. सेट जॉन सुलिवन असा बोलला. ओके. इन अ व्हॉइस विच बेट्रेड हिज इमोशन. कुठल्या आवाजामध्ये तो बोलला की 9:16 बाकी आहेत. त्याचा आवाज जो आहे ती अस्वस्थता जी आहे त्याच्या आवाजातली तो इमोशन लपवत तो असं बोलला. 1 minute more and the wager would be won. आणखी 1 minute आणि पैज जिंकली जाणार होती. ओके. 1 minute बाकी आहे. अँड्रू स्टुअर्ट अँड हिज पार्टनर्स सस्पेंडेड देअर गेम. आता काय झालं? अँड्रू स्टुअर्ट आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांनी खेळ थांबवला. दे लेफ्ट देअर कार्ड्स अँड काउंटेड द सेकंड्स. त्यांनी काय केले? पत्ते सोडून ते काय करू लागले तर सेकंद मोजू लागले. ॲट द 14th second nothing. At the 15th still nothing. ओके. 14व्या सेकंदाला काहीच घडलं नाही. 50व्या सेकंद झाला तरीही काही घडलं नाही. 15th म्हणजे जे काही 50वा सेकंद आहे त्यासुद्धा काही झालेलं नव्हतं. ओके. सेकंदावर सगळा खेळ चालू आहे बघा. काय होतं आता थोडी उत्सुकता आपल्याला लागलेली आहे. ॲट द 55th, a loud cry was heard in the street, followed by applause, hurrahs, some fierce growl. Okay. आता ॲट द 55 म्हणजे जो की 55वा सेकंद आहे त्यावर रस्त्यावर लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आणि त्या पाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट, ॲप्लॉज म्हणजे कडकडाट आणि जल्लोष आरडाओरड सुरू झाला. द प्लेयर्स रोज फ्रॉम देअर सीट. खेळाडू आपल्या जागेवरून उठले. हिअर आय एम जेंटलमॅन. सज्जन हो मी इथे आहे. जेंटलमॅन मी इथे आहे. ॲट द 57th second द डोअर ऑफ द सलून ओपन. 57व्या सेकंदाला सलूनचा दरवाजा उघडला. अँड द पेंडुलम हॅड नॉट बीट द 16th second वेन फिलियस फॉग ॲपियर्ड. ओके. जो काही पेंडुलम आहे त्याचा 60व्या सेकंदाचा ठोका देण्याअगोदरच फिलियस फॉग काय झाला तिथे ॲपियर झाला किंवा त्यांच्यासमोर आला. फॉलोड बाय अन एक्सायटेड क्राऊड हू हॅड फोर्स देअर वे through the club doors and in his calm voice said, here I am gentleman. ओके. त्याच्या मागून उत्साही जमाव आहे. उत्साही असलेला जमाव जो आहे तो क्लबच्या दरवाजातून आत घुसला आणि तो शांत आवाजात म्हणाला, जेंटलमॅन आय एम हिअर. मी इथे आहे. ओके. चला आता शेवटचा चॅप्टर आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर 37. काय दिलेलं आहे बघा. इन विच इट इज शोन दॅट फिलियस फॉग गेन नथिंग बाय हिज टूर अराउंड द वर्ल्ड अनलेस इट इज युअर हॅपीनेस. येस फिलियस फॉग इन पर्सन. आता या भागात आपण बघणार आहोत की फिलियस फॉग ज्याला काय झालं तर जग भ्रमणातून दुसरं काही नाही मिळालं तर स्वतःचं त्याला सुख काय झालं तर तिथं गवसलं. हे आपण आता या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. बघा काय सांगितलेलं आहे. द रीडर विल रिमेंबर. वाचकांच्या लक्षात असेल दॅट ॲट 5 minutes past 8 in the evening about 5:20 hours after the arrival of the travelers in London, Passepartout had been sent by his master to engage the services of the Reverend Samuel Wilson in a certain marriage ceremony which was to take place in the next day. आता सर्व वाचकांच्या लक्षात असेल की जे की प्रवासी आहे लंडनमध्ये आगमन होऊन जवळपास 25 तास झाल्यानंतर सायंकाळी
8:05 पासपोर्ट आउटला त्याच्या मालकानं काय केलं, मिस्टर फॉगनं काय केलं तर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लग्न समारंभ होण्यासाठी त्यांनी काय केलं तर रेव्हरंड जो सॅम्युअल आहे त्याला बोलवण्यासाठी किंवा त्याला पाचन करण्यासाठी धाडलं होतं किंवा पाठवलं होतं की उद्या काय करावं, लग्न करावं, असं लग्न लावून द्यावं या संदर्भात त्यांनी पाठवलं होतं मिस्टर फॉगने. कोणाला, पासपोर्ट आउटला. विथ हिज हिअर इन डिसऑर्डर अँड विदाउट हिज हॅट ही रॅन. विस्कटलेल्या केसांनी आणि टोपीशिवाय तो पळत सुटला होता. पासपोर्ट आउट वेंट ऑन हिज इरँड इन्चांटेड. पासपोर्ट आउट अत्यानंदाने दिलेल्या कामासाठी निघाला. ही सून रीच द क्लर्जीमॅन्स हाऊस बट फाउंड हिम नॉट ॲट होम. ओके, काही वेळातच तो काय झाला तर प्रिस्ट जो होता त्याच्या घरी पोहोचला, म्हणजे त्या क्लर्जीमॅनच्या घरी पोहोचला. बट फाउंड हिम नॉट ॲट होम, परंतु तो जो क्लर्जीमॅन होता तो घरी नव्हता. पासपोर्ट आउट वेटेड अ गुड 20 minutes. पासपोर्ट आउटने चांगली 20 मिनिटं त्याची वाट पाहिली. अँड वेन ही लेफ्ट द रेव्हरंड जेंटलमॅन इट वॉज 35 minutes past 8. आणि तो रेव्हरंडच्या घरून निघाला तेव्हा 8:35 झाली होती. बट इन वॉट अ स्टेट ही वॉज विथ हिज हेअर इन डिसऑर्डर अँड विदाउट हिज हॅट ही रॅन अलॉंग द स्ट्रीट ॲज नेवर मॅन वॉज सीन टू रन बिफोर, overturning passers-by, rushing over the sidewalk like a water spot. ओके, आता जवळपास 8:35 तो त्या रेव्हरंडच्या घरून निघाला. पण त्याची काय अवस्था झाली होती तर त्याचे केस कसे होते तर विस्कटलेले आणि डोक्यावर टोपी नव्हती. ओके, ही रॅन अलॉंग द स्ट्रीट ॲज नेवर मॅन वॉज सीन टू रन बिफोर. तो सैरावरा त्या रस्त्यावर धावत होता, म्हणजे याच्या अगोदर कोणी तशा प्रकारे तिथून धावलं नव्हतं. ओव्हरटर्निंग पासर बाय, रशिंग ओव्हर द साईड वॉक लाईक अ वॉटर स्पॉट. ओके, आता तो लोकांना, वाटेत येणाऱ्या लोकांना धक्का देऊन मागे टाकत फुटपाथवर जणू जे की पाणलोटाप्रमाणे तो पळत होता, वॉटर स्पॉटला सारखा तो पळत होता. इन 3 minutes ही वॉज इन सेव्हल रॉ अगेन अँड स्टेजर्ड बॅक इन टू मिस्टर फॉग्स रूम. आता 3 मिनिटात तो पुन्हा सेव्हल रोमध्ये पोहोचला आणि धडपडत मिस्टर फॉगच्या खोलीत तो शिरला. ओके, ही कुड नॉट स्पीक. तो बोलू शकला नव्हता. ओके, किंवा तोंडून शब्द फुटत नव्हते. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड मिस्टर फॉग. मिस्टर फॉगने विचारलं, काय भानगड आहे. माय मास्टर गास्प पासपोर्ट आउट मॅरेज इम्पॉसिबल. अहो मालक, धापाटाकीत तो म्हणाला की लग्न अशक्य. इम्पॉसिबल, अशक्य. इम्पॉसिबल फॉर टुमॉरो. आता पासपोर्ट आउट म्हणतो की अशक्य आहे, उद्या लग्न होणं अशक्य आहे. व्हाय सो. मग पुन्हा फॉगने विचारलं का. बिकॉज टुमॉरो इज संडे. कारण उद्या काय आहे तर रविवार आहे. मंडे रिप्लाइड मिस्टर फॉग. मिस्टर फॉग म्हणाला उद्या सोमवार आहे. नो, टुडे सॅटर्डे. नाही, आज शनिवार आहे. सॅटर्डे इम्पॉसिबल, शनिवार अशक्य. मिस्टर फॉग असं म्हणाले. येस 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 क्राईड पासपोर्ट आउट. होय होय होय, पासपोर्ट आउट ओरडला. यू हॅव मेड अ मिस्टेक ऑफ 1 day. तुम्ही काय केली तर एका दिवसाची चूक केली आहे. वी अराइव्ड 24 hours अहेड ऑफ टाईम बट देअर आर ओनली 10 minutes लेफ्ट. ओके, आपण वेळेच्या 24 तास अगोदरच पोहोचलो होतो, पण आता फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. पासपोर्ट आउट had seized his master by the collar and was dragging him along with irresistible force. ओके, पासपोर्ट आउटने आपल्या मालकाची कॉलर पकडली आणि त्यांना बळजबरीने तो ओढून नेऊ लागला. ड्रॅगिंग म्हणजे ओढणे. फिलियस फॉग thus kidnapped without having time to think. Okay, left his house, jumped into a cab, promised £100 to the cabman, and having run over 2 dogs and overturned 5 carriages, reached the Reform Club. फिलियस फॉगला काही लक्षात येण्याच्या आतच त्याचं अपहरण होऊन ते घराबाहेर पडले होते. टॅक्सीमध्ये चढून टॅक्सीवाल्याला £100 देण्याची कबुली करून 2 कुत्र्यांवर गाडी घालून आणि 5 गाड्या उलटवून ते रिफॉर्म क्लबमध्ये पोहोचले होते. ओके, हॅव्हिंग रन ओव्हर 2 dogs म्हणजे 2 कुत्र्यांच्या वरून ती गाडी घातली. 5 गाड्या ज्या कॅरेज आहेत त्या उलट्या केल्यात आणि रीच द रिफॉर्म क्लब, आणि ते शेवटी रिफॉर्म क्लबला पोहोचले होते. इतक्या जोरात 10 मिनिटच वेळ होता. द क्लॉक इंडिकेटेड अ 9:15 when he appeared in the great saloon. ओके, काय सांगतायत ते की सलूनमध्ये ते दाखल झाले तेव्हा घड्याळात 9:15 वाजले होते. ओके,
फिलियस फॉग हॅड अकम्प्लिश्ड द जर्नी राऊंड द वर्ल्ड इन 80 days. फिलियस फॉगने 80 दिवसात जगभ्रमण पूर्ण केलं होतं. फिलियस फॉग हॅड वोन हिज वेजर ऑफ 20,000 pounds. फिलियस फॉग जी आहे ती 20,000 पाऊंडची जी पैज होती ती त्यांनी जिंकली होती. हाऊ वॉज इट दॅट अ मॅन सो एक्झॅक्ट अँड फॅस्टिडियस कुड हॅव मेड धिस एरर ऑफ अ डे. ओके, इतका काटेकोर आणि अति चोखलदंड मनुष्य एका दिवसाची चूक कशी करू शकला. ओके, हा प्रश्न त्याला पडलेला आहे. हाऊ कम ही टू थिंक दॅट ही हॅड अराइव्ड इन लंडन ऑन सॅटर्डे. शुक्रवारी 20 तारखेला म्हणजेच प्रवासाला निघाल्यानंतर प्रत्यक्षात 79व्या दिवशी पोहोचून ते लंडनला द 21st day of December म्हणजे 21 डिसेंबरला पोहोचले. when it was really Friday the 20th the 79th day only from his departure. म्हणजे 79th डेलाच ते तिथे पोहोचले होते. ओके, द कॉज ऑफ द एरर इज व्हेरी सिम्पल. आता चूक होण्याचं कारण अगदी सोपं होतं. काय होतं ते, फिलियस फॉग हॅड विदाउट सस्पेक्टिंग इट. फिलियस फॉगला had without suspecting it gained one day on his journey, and this merely because he had traveled constantly eastward. आता फिलियस फॉग काय करत होता तर सतत पूर्व दिशेला त्यांनी प्रवास केला असल्यामुळे न कळत प्रवासात एक दिवस त्याच्याकडून जास्त कमावला गेला होता. ओके, he would on the contrary have lost a day had he gone in the opposite direction that is eastward. ओके, त्याउलट तो विरुद्ध दिशेने ते जर विरुद्ध दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे गेले असते तर त्यांना एक दिवस गमावावा लागला असता. परंतु पूर्वेकडे गेल्यामुळे त्यांचा दिवस काय झाला तर एक त्यांनी कमवला होता किंवा वाचला. इन जर्निंग ईस्टवॉर्ड ही हॅड गॉन टुवर्ड द सन. ओके, पूर्वेकडे जाताना फिलियस फॉग सूर्याच्या दिशेने प्रवास त्यांनी केला होता. अँड द डे देअरफॉर डिमिनिश फॉर हिम ॲज मेनी टाइम्स 4 minutes ॲज ही क्रॉस डिग्रीज इन दिस डायरेक्शन. आणि त्यामुळे काय झालं तर प्रत्येक वेळी अंश ओलांडताना त्या दिशेने त्यांचे दिवस 4 मिनिटांनी कमी होत गेले. देअर आर 360 degrees ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द अर्थ. ओके, पृथ्वीचा जो परिघ आहे तो 360 अंश इतका आहे. अँड दिस 360 degrees मल्टिप्लाइड बाय 4 minutes. आता 360ला ज्यावेळेस तुम्ही काय करणार 4 मिनिटाने गुणल्यानंतर गिव्ज प्रिसाइजली 24 hours. त्यामधून तुम्हाला काय मिळतात तर 24 तास मिळतात. ओके, इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात, while Phileas Fogg going eastward saw the sun pass the meridian 80 times. थोडक्यात दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर फिलियस फॉग हा पूर्वेकडे जाताना सूर्याला 80 वेळा रेखावृत्त पार करताना त्यांनी पाहिलं असेल. ओके, हिज फ्रेंड्स इन लंडन ओनली सॉ इट पास्ट द मेरिडियन 79 times. आणि त्याचे जे मित्र आहेत कुठले लंडनमधील त्यांनी फक्त 79 वेळा त्याला बघितलं असेल. दिस इज वाय द अवेटेड हिम ॲट द रिफॉर्म क्लब ऑन सॅटर्डे अँड नॉट संडे ॲज मिस्टर फॉग थॉट. म्हणूनच मिस्टर फ्लॉकला वाटल्याप्रमाणे रविवारी नाही तर शनिवारी रिफॉर्म क्लबमध्ये मित्र त्याची वाट पाहत होते. अँड पासपार्ट आउट famous family watch which had always kept London time would have betrayed this fact if it had marked the days as well as the hours and the minutes. ओके, आणि त्याचबरोबर जी पासपार्टवरची सुप्रसिद्ध अशी परंपरागत घड्याळ आहे म्हणजे फेमस अशी फॅमिली वॉच आहे जी कायम काय करते लंडनची वेळ दाखवत होती. ओके, would have betrayed this fact if it had marked the day as well as the hours and the minutes. ओके, त्याने जर एक दिवस तास आणि मिनिटांची नोंद ठेवली असती तर ही गोष्ट लक्षात आली असती. फिलियस फॉग देन हॅड वोन द 20,000 pound. तर फिलियस फॉगला काय झालं तर 20,000 पाऊंड ते जिंकले होते. बट ॲज ही हॅड स्पेंड नियरली 19,000 ऑन द वे. आणि त्यामध्ये जवळपास प्रवासात त्यांनी 19,000 पाऊंड खर्च केले होते. ओके, द प्रिक्युनरी गेन वॉज स्मॉल. त्यामुळे त्यांना जो आर्थिक लाभ झाला होता तो खूप कमी होता. हिज ऑब्जेक्ट वॉज हाऊ एव्हर टू बी विक्टोरियस अँड नॉट टू विन मनी. त्याचा जो उद्देश होता
अर्थातच पैसा मिळवण्यापेक्षा विजय मिळवणं हा महत्त्वाचा उद्देश त्यांचा होता. He divided 1,000 pounds that remained between Passepartout and unfortunate Fix, against whom he cherished no grudge. त्यामुळे त्यांनी जे उरलेले 1,000 पाऊंड होते ते पासपार्टआउट आणि त्या जो फिक्स आहे दुर्दैवी फिक्स ज्याच्याबद्दल त्याच्या मनात कुठलाही आकस नव्हता त्या दोघांमध्ये ते वाटून त्याने दिले. He deducted, however, from Passepartout's share the cost of gas which had been burned in his room for 1920 hours for the sake of regularity. नियम म्हणून त्यांनी काय केलं तर 1920 तास त्यांच्या खोलीत जळत राहिलेल्या गॅसची रक्कम पासपार्टआउटच्या खिशातून वजा केली. कारण तो सर्वंट होता, त्यांनी त्याचं काम प्रॉपरली काम केलं नाही, त्यामुळे त्याला ती शिक्षा म्हणून ते पैसे म्हणजे 1920 तास जो गॅस जळाला तर त्याचे पैसे त्यांनी वजा करून घेतले. That evening, Mr. Fogg, as tranquil and phlegmatic as ever, said to Auda. त्या दिवशी शांत आणि स्थिर चेताशा फॉगने कोणाला औडाला विचारलं की इज आवर मॅरेज स्टील ॲग्रीबल टू, आपलं जे लग्न आहे ते तुला अजूनही मान्य आहे का? मिस्टर फॉग रिप्लाइड शी, तिने उत्तर दिलं मिस्टर फॉगला, इट इज फॉर मी टू आस्क दॅट क्वेश्चन, हा प्रश्न मी विचारायला हवा. यू वर रुईन बट नाव यू आर रिच अगेन, तुम्ही उद्ध्वस्त झाला होतात पण आता तुम्ही पुन्हा श्रीमंत झाला आहात. पार्डन मी मॅडम, माय फॉर्च्यून बिलॉंग टू यू. ओके, मला माफ करा मॅडम, माझं भाग्य तुमच्यामुळे आहे. इफ यू हॅड नॉट सजेस्टेड अवर मॅरेज माय सर्वंट वूड नॉट हॅव गॉन टू द रेव्हरंड सॅम्युअल विल्सन्स, आय शुड नॉट हॅव बीन अप्राइज्ड ऑफ माय एरर. ओके, आता हे जे काही आहे हे सगळं भाग्य तुमच्यामुळे आहे. जर तुम्ही मला लग्नाचा प्रस्ताव ठेवला नसता तर माझा सेवक जो रेव्हरंड सॅम्युअल आहे त्या विल्सनकडे गेला नसता आणि मला माझ्या चुकीबद्दल लक्षात आणून दिलं नसतं, माझ्या चुका ज्या आहेत त्या मला लक्षात आल्या नसत्या. आणि डिअर मिस्टर फॉग सेड द यंग लेडी, प्रिय मिस्टर फॉग ती तरुणी म्हणाली. ओके, औडा म्हणाली. डिअर औडा रिप्लाइड फिलियस फॉग, प्रिय औडा फिलियस फॉग म्हणाला. It need not be said that the marriage took place 48 hours after, and that Passepartout, glowing and dazzling, gave the bride away. Had he not saved her, and was he not entitled to this honor? 48 तास झाल्यानंतर 48 तासानंतर लग्न झालं आणि झकपक तयार झालेल्या पासपार्टआउटने वधूची पाठवणी केली हे वेगळं सांगायला नको. त्यानेच तर तिला वाचवलं होतं, त्यामुळेच या सन्मानाचा हक्क त्यालाच होता. ओके, द नेक्स्ट डे ॲज सून ॲज इट वॉज लाईट, दुसरा दिवस उजाडताच पासपार्टआउट रॅप्ड विगरसली ॲट हिज मास्टर्स डोअर, त्याने काय केलं तर मालकाचा दरवाजा जोरजोरात ठोठावला किंवा वाजवला. मिस्टर फॉग ओपन इट, मिस्टर फॉगने दार उघडून विचारलं. ओके, अँड आस्क्ड व्हॉट इज द मॅटर पासपार्टआउट, काय झालं पासपार्टआउट. What is it, sir? Why I have just this instant found out? ओके, त्याचं काय आहे सर, मला आत्ताच लक्षात आलं आहे. काय लक्षात आलं आहे बघा, सांगतोय तो. आता फॉगने विचारलं काय. दॅट वी माईट हॅव मेड द टूर ऑफ द वर्ल्ड इन ओनली 78 days. बहुधा आपण फक्त 78 दिवसातच जगाचा दौरा केला आहे. नो डाऊट रिटर्न मिस्टर फॉग, मिस्टर फॉगने सांगितलं की यात काही शंका नाही. बाय नॉट क्रॉसिंग इंडिया, ओके, भारत ओलांडला नसता तर नक्कीच. ओके, नो डाऊट रिटर्न मिस्टर फॉग बाय नॉट क्रॉसिंग इंडिया, बट इफ आय हॅड नॉट क्रॉस्ड इंडिया आय शुड नॉट हॅव सेव्ड औडा, शी वूड नॉट हॅव बीन माय वाईफ. भारत ओलांडला नसता तर नक्कीच आपण काय तर 78 दिवसामध्ये तो पूर्ण केला असता, असं मिस्टर फॉग त्याला उत्तरले. ओके, पण भारत पार केला नसता तर मी औडाला वाचवलं नसतं आणि ती माझी आज बायको झाली नसती. आणि मिस्टर फॉग क्वाइटली शट द डोअर, आणि त्यांनी काय केलं, मिस्टर फॉगने शांतपणे दरवाजा बंद केला. फिलियस फॉग हॅड वोन हिज वेजर, फिलियस फॉगने काय केली तर पैज जिंकली होती. अँड हॅड मेड हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड इन 80 days, आणि 80 दिवसात संपूर्ण जगाचा त्यांनी प्रवास केला होता. टू डू दिस ही हॅड एम्प्लॉयड एव्हरी मीन्स ऑफ कन्व्हेयन्स
स्टीमर्स, रेल्वेज, कॅरिएज, याचेस, ट्रेडिंग वेसल्स, स्लेजेस, एलिफंट्स. ओके, यासाठी त्याने स्टीमर्स, रेल्वे, घोड्यागाड्या, त्याचबरोबर नावा, व्यापारी जहाजं, घसरगाड्या, हत्ती अशा विविध वाहतुकींचा त्यांनी वापर केला होता. द इसेंट्रिक जेंटलमॅन हॅड थ्रू आउट डिस्प्लेड ऑल हिज मार्वलस क्वालिटीज ऑफ कूलनेस अँड ॲक्टिट्यूड. ओके, आणि हा जो काही इसेंट्रिक आहे, विक्षिप्त असा माणूस आहे, कोण? फॉग. या विक्षिप्त ग्रहस्थाने या काळात आपला स्वभाव कसा शांत आणि अचूकतेच्या गुणाचं असं अद्भुत असं दर्शन इथे घडवलं होतं. शांतता, कुलनेस म्हणजे शांततेचे त्याच्या गुण तिने दाखवले आहेत. बट व्हॉट हॅड ही रिअली गेन बाय ऑल दिस ट्रबल. परंतु त्यानंतर काय, या सर्व कष्टातून खरोखर त्याला काय मिळालं होतं? ट्रबल म्हणजे अडचणी, ओके, किंवा कष्ट ज्याला आपण म्हणू शकतो इथे. व्हॉट हॅड ही ब्रॉट बॅक फ्रॉम धिस लॉंग अँड व्हेरी जर्नी. या अशा ज्या प्रदीर्घ अशा आणि थकवणाऱ्या प्रवासातून त्यांनी काय प्राप्त केलं होतं? नथिंग, से यू परहॅप्स सो, नथिंग बट अ चार्मिंग वुमन हू, स्ट्रेंज ॲज इट मे ॲपियर, मेड हिम द हॅपीएस्ट ऑफ मॅन. काही नाही म्हणता दुसरं काही नाही तर एक लोभस अशी सुंदर अशी सखी त्याला मिळाली होती. चार्मिंग वुमेन ज्याला आपण म्हणतो, स्त्री त्याला मिळाली होती, जिने खरोखरच त्यांना जगातली सर्वात सुखी व्यक्ती बनवलं होतं. ट्रुली वुड यू नॉट फॉर लेस दॅन दॅट मेक द टूर अराउंड द वर्ल्ड. खरंच आपल्यालाही एका जगभ्रमणातून याहून अधिक काय हवं? म्हणजे एक सुंदर बायकोसुद्धा त्याला याच्यातून मिळाली, म्हणजे खूप तो हॅपीएस्ट माणूस आता झाला होता. इथे जो आपला अराउंड द वर्ल्ड इन 80 days आहे, हा जी कादंबरी आहे त्याचा पार्ट नंबर 37 संपतोय. इथे आपला हा लेसनसुद्धा काय होतोय? संपतोय. आय होप तुम्हाला पूर्ण लेसन हा समजलेला आहे. ओके, सर्व लिंक्स तुम्ही बघा आणि चॅप्टर चांगल्या प्रकारे समजून घ्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.